राज ठाकरेंच्या अटकेनंतर राज्यभर आंदोलनाचं पेव फुटलं। औरंगाबादही त्यात मागे नव्हतं। मात्र या आंदोलनात उतरलं म्हणून औरंगाबादच्या एका मनसे कार्यकर्त्याला चांगल्याच वेदना सहन कराव्या लागल्या। तब्बल 6 दिवस त्याला जेलमध्ये राहावं लागलं आणि कुणीही पदाधिकारी त्याला सोडवायला गेला नाही। अखेर कुटुंबियांनीच दागिने गहाण टाकून घरातल्या या कर्त्या मुलाची सुटका करून घेतली। हाच प्रश्न पडलाय औरंगाबादचा मनसे कार्यकर्ता श्रीकांत ढगे याला। कारण राज ठाकरेंचा आदेश मिळाल्यावर महाराष्ट्रातील टोलनाके मनसैनिकांनी फोडून काढले। राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर औरंगाबादेतही हिंसक आंदोलन झालं। त्यावेळी तोडफोड करणाऱ्या 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। त्यातच एक होता श्रीकांत ढगे। तब्बल 6 दिवस श्रीकांतला जेलमध्ये राहावं लागलं। या काळात मनसेच्या एकाही कार्यकर्त्यानं त्याला सोडवायला मदत केली नाही। घरची परिस्थिती जेमतेम, घरचा कर्ता पुरुषही हाच। त्यामुळे त्याच्या जामिनासाठी लागणारे 25,000 रुपये जमवणेही कुटुंबियांना कठीण झालं। कसं तरी श्रीकांतच्या बायकोच्या गळ्यातील हार आणि स्वतःची पोत गहाण ठेवून त्यांनी पैसे जमवले आणि पोराचा जामीन केला, असं श्रीकांतची आई सांगते। डोरलं मनी होतं माझं, त्या पोरीचं एक ती वस्तू होती ती काही सोडीने या लहान्या पोराला काही हे करायला लावलं आणि मग काही एका किराणा दुकानावाल्याकडून 10 रुपये टक्क्यानं 10,000 रुपये काढीन, आमचे सगळे 15,000। प्लॉटिंगचा व्यवसाय करणारा श्रीकांत आपली आई, बायको आणि लहान भाऊ आणि त्याच्या चिमुकल्या मुलीसह 2 रूमच्या घरात राहतो। राज ठाकरेंच्या विचारानं प्रेरित होऊन आणि काही लोकसेवा करण्याची इच्छा मनी बाळगून त्यानं मनसेचा झेंडा हाती घेतला। मात्र ज्या पक्षातील नेत्यांसाठी दिवस रात्र कष्ट केले, सणवार पाहिले नाहीत, आदेश दिला की हातात दगड घेऊन उभा राहिलो, त्यांनीच दिलेल्या वेदनांनी आता श्रीकांत व्यथित झालाय। पोलीस कोठडीमध्ये मी एक साधारण 5-6 दिवस काढले। फार वाईट दिवसांचा मी त्या दिवसामध्ये सामोरा केला। त्या जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आंदोलनाचे मी आतमध्ये असल्यामुळे मला काही नसं वाटलं, पण माझ्यामुळे सगळ्यात जास्त जो काही त्रास झाला असेल तर तो माझ्या छोट्या भावाला, माझ्या आईला, माझ्या मिसेसला आणि माझी जी मुलगी छोटी श्रावणी 1.5 वर्षाची तिला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मला माझ्या वाढदिवशी तुरुंगात खितपत पडू दिलं। त्यांच्यापेक्षा पोलीस बरे। त्यांनी वाढदिवशी पेढ्याचा घास तरी भरवला। दरम्यान आपल्या या कार्यकर्त्याचा काहीतरी गैरसमज झालाय अशी सारवासारव आता मनसे पदाधिकारी करतायत। मला वाटतं हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून आणि झालेला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण पक्षांनी या सर्व मुलांची सोय केलेली आहे। सत्य काहीही असो, मात्र राजकारणात येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यासाठी हे स्वप्नभंगच आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।